ओके, गुड मॉर्निंग वन्स अगेन. आज आपण या लेक्चरमध्ये संशोधन प्रक्रियेतील पायऱ्या म्हणजेच स्टेप्स इन रिसर्च प्रोसेस हा पॉईंट समजून घेणार आहोत. स्टेप्स इन रिसर्च म्हणजेच संशोधन करत असताना आपल्याला कोणकोणत्या स्टेप्सनी जावं लागतं किंवा कोणकोणत्या पायऱ्यांद्वारे जावं लागतं हे या प्रेझेंटेशनमध्ये मी तुम्हाला समजून देणार आहे. सो माझं नाव प्रोफेसर बिपिन साबळे आहे आणि आपण या प्रेझेंटेशनमध्ये स्टेप्स इन रिसर्च किंवा संशोधनातील पायऱ्या याच समजून घेणार आहोत. बघा, संशोधनामध्ये पहिली पायरी असते विषयाची निवड किंवा संशोधन समस्या, की जो विषय आपण निवडलेला असतो किंवा आपल्यासमोर जी समस्या असते तर ती समस्या नेमकी का उद्भवली, त्यामागची कारणं कोणती आहेत, ती समस्या भविष्यकाळात उद्भवू नये यासाठी काय करणं गरजेचं आहे हा सुद्धा ही एक पहिली पायरी असू शकते. किंवा आपण एक विषय निवडलेला आहे आणि त्या विषयाचा खोलवर आपण अभ्यास करणार आहोत, तर विषय निवडणं किंवा समस्या निवडणं हा सर्वात ही पहिली स्टेप ही रिसर्चमधली असते. देन जो आपण रिसर्च करत आहोत त्या रिसर्चचं महत्त्व काय आहे, त्यामधून काय साध्य होणार आहे. देन थर्ड पॉईंट, संशोधनाची गरज, की खरंच एखादा विषय घेऊन त्यावरती संशोधन करण्याची गरज आहे का, किंवा विषयाची निवड आपण ज्या पद्धतीने केलेली आहे तर तो विषय निवडल्यानंतर, संशोधन केल्यानंतर, निष्कर्ष काढल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य होतील हे या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. संशोधन उद्दिष्ट, की आपण कोणता हेतू डोळ्यासमोर ठेवून एखादा विषय अभ्यासत आहोत ते आपल्याला फोर्थ स्टेपमध्ये लिहावं लागेल. देन फिफ्थ इज संशोधन गृहीतक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हायपोथेसिस असं म्हणतो. की हायपोथेसिस म्हणजेच काय, हे अझम्पशन्स असतात, हे तर्क असतात. एखादा विषय अभ्यासण्यापूर्वी आपला त्याविषयी किंवा जे काही तर्क असतात त्याविषयीचं आपलं असणारं जे काही मत असतं त्यांना गृहीतक असं म्हणतात. आणि सर्वात शेवटी निष्कर्ष हा जो सेकंड लास्ट पॉईंट असतो, त्या निष्कर्षामध्ये ही गृहीतकं खरे ठरतात का खोटे ठरतात आणि त्यामागची कारणं ही आपल्याला त्यामध्ये लिहावे लागतात. देन संशोधन व्याप्ती, व्याप्ती म्हणजे स्कोप, की आपल्या रिसर्चचा स्कोप किती आहे. देन संशोधन मर्यादा, सेवन्थ स्टेप, की आपला रिसर्च कोणत्या लिमिटेशनमध्ये आहे. म्हणजेच एकतर आपण टाईम लिमिटेशन, टाईम बाउंड केलेला असेल किंवा काही वेळेचं नियोजन असेल की आपल्याला 1 वर्षामध्ये हे संशोधन करायचं आहे. सो दॅट इज कॉल्ड द टाईम लिमिटेशन. देन सब्जेक्ट लिमिटेशन, की आपण फक्त एकाच विषयाचा विस्तृतपणे अभ्यास करत आहोत तर तो विषय ही आपली एक मर्यादा राहील. आणि एरिया लिमिटेशनसुद्धा राहू शकतं, की आपण कोणत्या जागी, कोणत्या एरियामध्ये अभ्यास करत आहोत. तर ही सेवन्थ स्टेप आहे संशोधन मर्यादा रिसर्चमधली. देन एट स्टेप इज रिसर्च मेथडॉलॉजी, ज्याला आपण संशोधन पद्धती असं म्हणतो, की आपला जो संशोधनाचा प्रकार आहे तो कोणत्या प्रकारात येतो ते आपल्याला लिहावं लागेल. यामध्ये माहिती संकलन पद्धती, जे आपण प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा बघितलेला आहे. प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती आपण कोणती आपल्या रिसर्चसाठी वापरलेली आहे आणि आपण कशाप्रकारे ती गोळा केलेली आहे. सो प्रायमरी डेटा कलेक्शनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्याचप्रकारे सेकंडरी डेटासुद्धा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकतो, की आपल्याला यामध्ये लिहावं लागेल. देन नमुना निवड, विच इज कॉल्ड द सॅम्पल डिझाईन. 2 कन्सेप्ट असतात, एक असते युनिवर्स आणि एक असतं सॅम्पल. सो एकूण घटक जे असतात त्यांना आपण युनिवर्स असं म्हणतो. आणि त्या घटकांपैकी ज्यावेळेस एखादा संशोधनकर्ता, रिसर्चर ठराविक घटक घेत असतो आपल्या संशोधनासाठी, जसा मराठीमध्ये म्हण आहे, शीतावरून आपण भाताची परीक्षा करतो. सो एकूण घटकांपैकी काही घटक घेऊन आपण त्या घटकांचा अभ्यास करतो जे घटक एकूण घटकाला रिप्रेझेंट करतात. त्याला नमुना असं म्हणतात, विच इज कॉल्ड द सॅम्पल.
तर हा नमुना निवड आणि त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत जे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये घेणार आहोत. देन माहिती विश्लेषण स्टेप नंबर 9, की आपण जी काही माहिती प्रायमरी आणि सेकंडरी डेटा थ्रू संकलित केलेली आहे, मिळवलेली आहे, ती आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी तिचं विश्लेषण करत आहोत, कशा प्रकारे आपण ती ॲनालाइज करत आहोत, हे महत्त्वाचं आहे. देन संशोधनातील शोध, की कशा प्रकारे आपल्या आणि कोणकोणते शोध या संशोधनाद्वारे किंवा माहिती संकलित करून लागले हे आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. स्टेप नंबर 11 निष्कर्ष, की आपण सर्वात शेवटी कोणत्या निष्कर्षांपर्यंत पोहोचलो हे आपल्याला द्यायचं आहे. आणि स्टेप नंबर 12 शिफारसी आणि सूचना, आपण जे काही निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष काही वेळा अशा गोष्टी दाखवतात की ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या किंवा तोट्याच्या असू शकतात, अशी कारणं दाखवतात की ज्यामुळे आपल्याला लॉस होतो आहे. मग ज्या गोष्टी फायद्याच्या आहेत त्या गोष्टी आणखीन इम्प्रूव्ह करण्याची गरज असते. मग त्यामध्ये कोणत्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे इम्प्रूव्हमेंटसाठी हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. जर निष्कर्षामध्ये आपल्याला काही अशा गोष्टी दिसत आहेत ज्यामुळे आपला लॉस होण्याची शक्यता आहे, मग तो होऊ नये यासाठी आपण काय करतो, कशा पद्धतीने लॉस होऊ नये याची काळजी घेतो किंवा होणार नाही यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. सो ॲट द एंड ऑफ द रिसर्च 12 ते 13 स्टेप्स यामध्ये असतात. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची स्टेप आहे जी आहे संदर्भ साहित्याचा आढावा. सो असे संदर्भ किंवा असा विषय जो आपण घेतलेला आहे त्या संदर्भात एखाद्या दुसऱ्या रिसर्चरनी किंवा संशोधकांनी त्याच प्रकारचा विषय घेऊन कधी कोणी अभ्यास केलेला असेल तर त्याचं या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की संदर्भाचा आढावा आपण घेतो, की ती व्यक्ती कोण होती, त्याचा विषय कोणता होता, त्यांचे उद्देश कोण होते आणि ॲट द एंड ऑफ द रिसर्च त्यांनी काय निष्कर्ष काढले हे आपल्याला या ठिकाणी घ्यायचं असतं. ती पण एक संशोधन प्रक्रियेची पायरी असते ज्याला आपण 13th स्टेप असं म्हणू शकतो. सो रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, संदर्भ साहित्याचा आढावा. सो या प्रकारे रिसर्च करत असताना आपल्याला वेगवेगळ्या स्टेपद्वारे जावं लागतं, वेगवेगळ्या पायऱ्यांद्वारे जावं लागतं आणि या 12 ते 13 स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात. सो या लेक्चरमध्ये एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा आपण रिसर्च रिलेटेड एखादी नवीन कन्सेप्ट घेऊ आणि त्या रिलेटेड मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. ओके, थँक्यू.